Hello everyone, welcome to our channel English with Sheikh Sir, and today we are going to learn about English grammar. Our today's topic is question tag. आज आपल्याला क्वेश्चन टॅग शिकायचं आहे. बघण्यासाठी डोळ्यांची गरज आहे, ज्या पद्धतीने धावण्यासाठी पायांची गरज आहे, त्याच पद्धतीने आपल्याला या क्वेश्चन टॅग शिकण्यासाठी हे पॉइंट आले तरच आपण क्वेश्चन टॅग हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सगळे नवनवीन व्हिडिओ आणि सगळे ग्रामरचे IMP इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. लगेच व्हिडिओला स्टार्ट करत आहे. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं आजचं टॉपिक आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग शिकण्यासाठी आपल्याला हे 7 प्री रिक्विजिट टॉपिक यायला पाहिजे, तरच आपण क्वेश्चन टॅग हा प्रॉब्लेम किंवा हा टॉपिक शिकू शकणार आहोत. तर काय यायला पाहिजे क्वेश्चन टॅग शिकण्यासाठी, आणि मी आज क्वेश्चन टॅग पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिलं आपल्याला स्टार्टिंगला यायला पाहिजे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म्स. आता हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म्स म्हणजे याला म्हणतात शॉर्ट फॉर्म्स. आता शॉर्ट फॉर्म म्हणजे काय, जसं की कॅन नॉटचं शॉर्ट फॉर्म कांट होते, डू नॉटचं शॉर्ट फॉर्म डोंट होते. हे आपल्याला अंडरस्टूड असलं पाहिजे, तरच आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक समजू शकतो. सेकंड, आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स ओळखता आले पाहिजे. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते, जे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतात, ज्याच्यामध्ये नॉट नसतो. इधर हे जे वर्ड ज्या वाक्यामध्ये नाही आहे त्या वाक्यांना आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणायचं असते. नेक्स्ट पहा, निगेटिव्ह सेंटेन्स कोणते. निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला ओळखता आले पाहिजे, जसं की ज्या सेंटेन्समध्ये नॉट, डोंट, कांट की नायदर असे वर्ड असतात ते सगळे निगेटिव्ह सेंटेन्स असतात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. फोर्थ थिंग इज आपल्याला हेल्पिंग वर्ब समजले पाहिजे. हेल्पिंग वर्ब म्हणजे जसे इज, एम, आर, वॉज, वर, हे सगळे आपल्याला हेल्पिंग वर्ब माहीत असायला पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला मॉडल वर्ब ओळखता आले पाहिजे आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, की जसं की कॅन, कुड, शूड, वुड, हे सगळे मॉडल वर्ब आपल्याला माहीत असले पाहिजे. सिक्स थिंग इज आपल्याला प्रोनाऊन माहीत असले पाहिजे. प्रोनाऊन म्हणजे काय, ही, शी, इट, आय, वी, यू, दे, हे सगळे प्रोनाऊन्स आपल्याला समजले पाहिजे आणि माहीत असायला पाहिजे. सेवन थिंग इज आपल्याला स्पेशल रूल्स माहीत पाहिजे क्वेश्चन टॅग शिकण्यासाठी, आणि ते स्पेशल रूल म्हणजेच की इथे लक्षात घ्यायचं आहे, जिथे आय एम असेल तर तिथे टॅगमध्ये ॲमंट नाही द्यायचं असते, आरंट द्यायचं असते. हे मी तुम्हाला नंतर विचारणार आहे. सध्या फक्त तुम्ही हा रूल, स्पेशल रूल लक्षात ठेवायचं. आय एम असेल तर टॅगमध्ये आपण आरंट द्यायचं असते. लेट्स असेल सेंटेन्समध्ये तर आपल्याला तिथे शल वी हा टॅग द्यायचा असतो. आणि सेंटेन्समध्ये जर वर्ब नसेल तर आपल्याला तिथे डू किंवा डज हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. हे फक्त तुम्हाला सध्या लक्षात ठेवायचं आहे. मी हे पूर्ण तुम्हाला नंतर इन डिटेलमध्ये एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगणार आहे. पण हे जे 7 थिंग्स आहेत, हे 7 जर आपल्याला टॉपिक माहीत असतील तरच आपण क्वेश्चन टॅग हा पूर्ण टॉपिक सॉल्व करू शकतो. आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही हे सगळे व्हिडिओज जे आहे बघू शकता. आता लगेच आपण सुरू करत आहोत क्वेश्चन टॅग. या प्रॉब्लेमला सॉल्व करणार आहोत, या टॉपिकला समजणार आहोत. आपल्याला बघायचं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता मी सांगतो पॉझिटिव्ह सेंटेन्सला टॅग कसं द्यायचं असते. जर आपले सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याला टॅग कसं लावायचं, निगेटिव्ह लावावं लागणार आहे. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह द्यायचं, जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह द्यायचा. तर पहिले पॉझिटिव्ह सेंटेन्सला टॅग कसं देतात, क्वेश्चन टॅग कसं देतात हे बघायचं आपल्याला. इथे सेंटेन्स आहे, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं सेंटेन्स एवढं येणार आहे, यू आर स्टुडंट, एवढं सेंटेन्स येणार आहे, तुम्हाला त्याला टॅग लावायचा आहे. तर मग आपल्याला पहिले सेंटेन्स बघावं लागते. मग हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे कारण याच्यात नॉट नाही आहे, तर पॉझिटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह टॅग द्यावं लागते. तर आपल्याला सगळ्यात पहिले याच्यात शोधायचं आहे हेल्पिंग वर्ब कोणता आहे. तर या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे आर. आर हा हेल्पिंग वर्ब आहे. मग आरचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, तर आर प्लस नॉटचं होते कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होते आरंट. तर इथे लिहिले आपण आरंट, आणि त्याच्यानंतर शोधायचं सब्जेक्ट. तर या सेंटेन्स मधला सब्जेक्ट आहे यू, तर हा झाला आरंट यू, आणि मग आपण याला देऊन द्यायचा क्वेश्चन मार्क. तर हा झाला आपला या पहिल्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग. या पद्धतीने टॅग द्यायचा असतो. आता
सेकंड सेंटेन्स बघू, हा पण पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याला टॅग हा निगेटिव्ह लावत असतात. शी इज हॅपी, याच्यात नॉट नाही, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग कधी पण निगेटिव्ह लावायचं असते. हे रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मग सेंटेन्स वाचायचं आहे, शी इज हॅपी. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे, तर इज आहे. इज हेल्पिंग वर्ब आहे, मग इजला आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागेल. तर इज प्लस नॉटचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होते इजंट. तर आपण इथे इजंट लिहिलं आणि त्याच्यानंतर या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कोणता आहे, शी. मग या सब्जेक्ट नुसार शी इथं लिहून घेतलं आणि क्वेश्चन टॅग लावून दिलं. बघा किती सोपं आहे. इजंट शी या सेंटेन्सचा हा टॅग आहे. तर या पद्धतीने सगळे आपल्याला क्वेश्चन टॅग बघायचे आहे. व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. थर्ड सेंटेन्स आहे वी विल विन. हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह द्यायचं असते. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म यायला पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स ओळखता आले पाहिजे, हेल्पिंग वर्ब ओळखता आले पाहिजे, सब्जेक्ट तुम्हाला ओळखता आले पाहिजे, तरच तुम्ही क्वेश्चन टॅगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता थर्ड एक्झाम्पल आहे वी विल विन. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे विल आणि विलचं निगेटिव्ह केलं तर काय होईल, वॉन्ट होईल. विल प्लस नॉट वॉन्ट. आता याच्यात सब्जेक्ट आहे वी, हे सब्जेक्ट याच्या पुढे लिहायचं आणि क्वेश्चन टॅग लावून द्यायचं. तर या सेंटेन्सचा आन्सर आहे वॉन्ट ही. हा याचा क्वेश्चन टॅग आहे. फोर्थ सेंटेन्स बघा, यू कॅन स्विम. हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर याचं टॅग कसं लागेल, निगेटिव्ह लावावं लागेल. तर याच्यामधले सगळ्यात पहिले आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायचं. हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल वर्ब आहे कॅन. आता कॅन हा मॉडल वर्ब आहे, मग कॅनचं निगेटिव्ह काय करायचं आपल्याला, कॅन नॉटचं कांट होते, हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होते कांट. आता कांट इथे लिहून घेतला आपण. आता कांट लिहिल्यावर आपल्याला या सेंटेन्स मधला सब्जेक्ट आहे यू, त्याच्या पुढे यू लिहायचं आणि क्वेश्चन टॅग लावून द्यायचं. हे आपण 4 एक्झाम्पल बघितले पॉझिटिव्ह सेंटेन्सचे. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅग जो असतो निगेटिव्ह लागत असतो. आता हे झालं पॉझिटिव्हचं. आता आपण बघू निगेटिव्ह सेंटेन्सला टॅग कसं लावायचं. हे 4 एक्झाम्पल जे आहे निगेटिव्ह सेंटेन्सचे आहे. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये नॉट असते तो निगेटिव्ह सेंटेन्स असतो. यू आर नॉट अ स्टुडंट आहे ना नॉट इथे, मग हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर अशा निगेटिव्ह सेंटेन्सला पॉझिटिव्ह टॅग लावायचा असतो. टॅग कसं लागतो, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह वाक्य असेल तर पॉझिटिव्ह टॅग लागतो. यू आर नॉट अ स्टुडंट. आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याच्यामधलं पहिले आपल्याला सगळ्यात पहिले टॅग लावताना आपल्याला हेल्पिंग वर्ब शोधायचं असते वाक्यामधला. तर इथे हेल्पिंग वर्ब आहे आर. आर आहे की नाही, तर आर घेतलं जसंच्या तसं ॲज इट इज इथे लिहून घेतलं आर. आणि याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे यू. यू घेतलं आणि जसंच्या तसं लिहून घेतलं आणि नंतर क्वेश्चन मार्क्स लावलं. हे झालं याचं आन्सर. यू आर नॉट अ स्टुडंट या वाक्याचं क्वेश्चन टॅग आहे आर यू. त्याच्यानंतर सेकंड निगेटिव्ह सेंटेन्स बघू आपण. निगेटिव्ह सेंटेन्स शी इज नॉट हॅपी. नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. आता याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे इज. इज लिहायचं, याच्यामधलं सब्जेक्ट आहे शी, मग शी लिहायचं, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क देऊन द्यायचं. हे झालं आपलं या क्वेश्चनचा क्वेश्चन टॅग. थर्ड सेंटेन्स पहा, दे डू नॉट वर्क हार्ड. आता दे डू नॉट वर्क हार्ड निगेटिव्ह सेंटेन्स आहे, टॅग कसं लागेल, पॉझिटिव्ह लागेल. तर पहिले हेल्पिंग वर्ब शोधायचं डू, इथे लिहून घ्यायचं डू. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय या वाक्यामध्ये दे, त्याच्या पुढे दे लिहायचं आणि क्वेश्चन मार्क लावून द्यायचं. हे झालं आपलं या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग. फोर्थ सेंटेन्स निगेटिव्ह आला, इट डज नॉट रेन हिअर. आता या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, डज. डज लिहायचं इथे. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आहे इट, त्याच्यानंतर इट लिहायचं, क्वेश्चन मार्क लावायचं. झालं या सेंटेन्सचा हा टॅग आपण लावलेला आहे. आपण 4 एक्झाम्पल बघितले. जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग निगेटिव्ह कसं लागते ते समजवलं तुम्हाला. जर आपलं निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला टॅग कसं लागते ते समजवलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता ज्या वाक्यामध्ये ज्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतात त्याला तुम्ही टॅग कसं लावायचं हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर आपल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर टॅग कसं लावायचं ते समजून घ्यायचं. तर ही, शी किंवा इट हे सब्जेक्ट असतील तर तुम्हाला या तिघांसोबत डज हा हेल्पिंग वर्ब टॅग मध्ये लावायचा असतो. जर तुमचे सब्जेक्ट
आय, वी, यू किंवा दे असेल तर या चौघांसोबत तुम्हाला डू हा हेल्पिंग वर्ब टॅग मध्ये लावायचं. हे नियम लक्षात ठेवायचे आहे. आता बघू पहिलं एक्झाम्पल, दे प्ले क्रिकेट. या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, तर आता याला आपल्याला टॅग लावायचा आहे. तर टॅग कसं लावायचं, पहिले बघायचं की सब्जेक्ट काय आहे, दे आहे. मग दे सब्जेक्ट असेल तर डू घ्यायचं टॅग लावताना. मग आता सेंटेन्स कसा आहे, हा पॉझिटिव्ह आहे, तर याला टॅग कसं लागेल, निगेटिव्ह. तर डूचं काय होईल, डोंट होईल. डू प्लस नॉटचं काय होईल, डोंट. मग इथे घेतलं दे आहे म्हणून डू घेतलं आणि डूचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म बनवलं, पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह बनवलं, तर इथे झालं डोंट. आणि आता इथे सब्जेक्ट आहे दे, हा सब्जेक्ट ॲज इट इज याच्या पुढे लिहायचं, क्वेश्चन टॅग लावून द्यायचं. झालं आपलं डोंट दे या सेंटेन्सचा हा क्वेश्चन टॅग आहे. सेकंड सेंटेन्स, ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट या वाक्याला आपल्याला टॅग लावायचा आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे बघा, तर याचं टॅग निगेटिव्ह येईल बघा. तर आता इथे सब्जेक्ट पाहायचं सगळ्यात पहिले, कारण याच्यात हेल्पिंग वर्ब नाही आहे. तर हेल्पिंग वर्ब नसेल तर सब्जेक्ट वरून आपल्याला डू किंवा डज लावायचं असते. तर ही आपलं सब्जेक्ट आहे. जेव्हा सब्जेक्ट ही असेल आणि वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला डज लावायचं असते. ही सोबत डज घ्यायचं असते, तर टॅग मध्ये डज लागल. पण सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर याचं निगेटिव्ह काय होईल, डजचा डझंट होईल. मग डझंट लिहायचं, डझंट लिहिला, त्याच्यानंतर हा सब्जेक्ट, त्याच्यानंतर लिहायचं ही, आणि इथे असं क्वेश्चन मार्क द्यायचं, झालं आपलं टॅग. तर या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा आहे. थर्ड सेंटेन्स बघा, वी वर्क हार्ड. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. हेल्पिंग वर्ब नाही आहे पण सब्जेक्ट वरून आपल्याला घ्यायचं डू किंवा डज घ्यायचं. तर वी हा सब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला डू घ्यायचं आहे. डू घेतल्यानंतर या पॉझिटिव्ह सेंटेन्सला टॅग निगेटिव्ह लागते. मग डूचं डोंट होते कॉन्ट्रॅक्शन फॉर्म. मग वी वर्क हार्ड याचं होईल डोंट. आता इथे आपण लिहिलं डोंट. आता सब्जेक्ट काय, वी, त्याच्या पुढे वी लिहायचं आणि क्वेश्चन मार्क लावायचं. झालं, हे आपलं या सेंटेन्सचा टॅग हा आहे. त्याच्यानंतर फोर्थ सेंटेन्स आहे, इट रेन अ लॉट. आता सब्जेक्ट आहे इट. इट सब्जेक्ट असेल तर टॅग मध्ये डज घ्यायचं, कारण याच्यात हेल्पिंग वर्ब नाही आहे. म्हणून सब्जेक्ट नुसार ठरवायचं की डज घ्यायचं का डू घ्यायचं. तर आता इट सब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला डज घ्यायचं, पण सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून आपल्याला डजचा निगेटिव्ह करावं लागेल, डज नॉट. तर डज नॉट कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होते डझंट. मग इथे आपण लिहिलं डझंट आणि त्याच्या पुढे हा सब्जेक्ट लिहिला इट आणि त्याला क्वेश्चन टॅग देऊन दिलं. हे झालं आपलं फोर्थ एक्झाम्पल, जे हेल्पिंग वर्ब नसतात ज्या सेंटेन्समध्ये त्याला टॅग असं द्यायचं असते. जे निगेटिव्ह सेंटेन्स असतात त्याला टॅग पॉझिटिव्ह द्यावं लागते आणि जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात त्याचं टॅग निगेटिव्ह असतं. तर स्पेशल रूल शिकायचा आहे. स्पेशल रूल सांगितले होते ना. आता इथे बघा, पहिलं हे आय ॲम असेल तर त्याच्या जागेवर आरंट घ्यायचं असते. आरंट आय घ्यायचं असते. हा सेंटेन्स आहे बघा, याच्यामध्ये आय एम लेट हा सेंटेन्स आहे, याला टॅग लावायचा आहे. तर मी काय म्हटलं, रूल काय आहे, आय एम असेल तर आरंट घ्यायचं आहे. तर आय एमच्या जागेवर इथं घेतलं आपण आरंट आणि आय हा सब्जेक्ट जसंच्या तसं लिहिलं, क्वेश्चन टॅग देऊन दिलं. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे दुसरं, लेट्स असेल. लेट्स असेल सेंटेन्समध्ये तर शल वी घ्यायचं असते आणि टॅग द्यायचा असतो. तर आता इथे बघा, हा एक्झाम्पल लेट्स गो या सेंटेन्सला आपल्याला क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. तर लेट्स गो आहे, लेट्स आहे याच्यात म्हणून त्याच्या जागेवर आपल्याला शल घ्यावं लागते. लेट्स आहे म्हणून शल घेतलं आणि वी लावून दिलं आणि क्वेश्चन टॅग लावलं. हा झाला या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग. लेट्स असेल तर शल घ्यावे आणि आय एम असेल तर टॅगमध्ये आर घ्यावं. त्याच्यानंतर ओपन द डोअर हा एक जो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हा ऑर्डरवाला सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याच्यासाठी इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कधीही आपल्याला विल यू घ्यायचं असते. तर इथे आपण घेतलं विल यू घेतलं आणि त्याला टॅग लावून दिलं. हे स्पेशल रूल आहे, लक्षात ठेवायचं. आय एमचं रूल आहे, आरंट घ्यायचं. लेट्स असेल सेंटेन्समध्ये तर शल वी घ्यायचं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर विल यू लावायचं असते. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहे, पहिले आपल्याला लक्षात ठेवायचं, मी सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग हा निगेटिव्ह लावायचा असतो. सेंटेन्स हा निगेटिव्ह असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह लावायचा असतो. आता हे आहेत बघा तुमच्यासाठी काही एक्झाम्पल जे तुम्ही मला
कमेंट करून सांगायचं आहे की याचं आन्सर एक्झॅक्टली काय आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. यू आर स्टुडंट. आता हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तर टॅग कसं लागेल ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर ही इज नॉट बिझी हा एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर टॅग कसं लागेल तिथे लिहून सांगायचं आहे. त्याच्यानंतर दे प्ले क्रिकेट या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे तर हेल्पिंग वर्ब नसेल तर सब्जेक्ट प्रमाणे आपल्याला हेल्पिंग वर्ब लावायचा असतो. तर मग आता विचार करा इथे काय लावायचं आहे. त्याच्यानंतर आय एम लेट हा एक जो सेंटेन्स आहे इथे आय एम आय एम घेतलेला आहे. तर एमच्या जागेवर आपल्याला टॅगमध्ये काय लावायचं असते नियम सांगितलं होतं स्पेशल रूल ते लावून इथे सांगायचं आहे. लेट्स गो लेट्स जर सेंटेन्समध्ये असेल तर टॅगमध्ये काय लावायचं तुम्हाला सांगितलं होतं. ओपन द डोअर हा एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग काय लावायचं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सगळं सांगायचं आहे. व्हिडिओ आमचा आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.